नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील शिक्षक मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा 2026 वर्ष चौथे या स्पर्धेचे बक्षीस वितरण संकल्प विद्यालय अंबाजोगाई येथे नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार माध्यम न्यूजचे संपादक सुदर्शन रापतवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर श्रीनिवास रेड्डी, संकल्प विद्यालयाचे सर्वेसर्वा प्राध्यापक कैलास सोले, नगरसेवक आकाश कराड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी करताना या सामान्य ज्ञान परीक्षेच्या मागचा हेतू त्यांनी सविस्तर सांगितला. अगदी 2 मिनिटात मी करणार आहे की हे शिक्षक मैत्री प्रतिष्ठान आम्ही शिक्षकांनी सुरू केलेले एक आगळेवेगळे व्यासपीठ आहे. याचा केंद्रबिंदू असा आहे सर की शिक्षक क्षेत्राला एक वेगळं व्यासपीठ देण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. याचा मुख्य आमचा फोकस हा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर आहे की आम्ही शिक्षक असल्यामुळे आपल्या रुटीनमध्ये आपण अध्यापनाचं काम करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारे, समाजाशी निगडीत असणारे, विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी निगडीत असणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपण काही करू शकतो का, अशा पद्धतीचा आमचा हा प्रयत्न आहे. आणि त्याच माध्यमातून गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आपल्या देशातील 3 महान राष्ट्र पुरुषांच्या जयंत्या होतात. आम्ही जानेवारी ते डिसेंबर आम्ही सर्व कॅलेंडर तपासलं सर. जानेवारी महिना असा एकमेव महिना आहे की ज्या महिन्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब, महिला शिक्षणाच्या प्रेरणास्थान असणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद जे विचारांचं सागर यांना म्हणलं जातं, अशा 3 राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या जानेवारी महिन्यामध्ये होतात. आणि आज शासनाला सुद्धा कुठेतरी मूल्य शिक्षण देण्याची गरज पडत आहे. या स्पर्धेमध्ये इयत्ता 5वी ते 7वी गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवळा शाळेची विद्यार्थिनी स्नेहा सोनेराव पतंगे प्रथम क्रमांक, रोख 1501 रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र. द्वितीय क्रमांक अर्जुन संतोष कदम, स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर, रोख 1001 रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र. तर तृतीय क्रमांक स्वराज सोमेश्वर उदावंत, संकल्प विद्यालय अंबाजोगाई, रोख 701 रुपये, सन्मान चिन्ह प्रमाणपत्र. तर इयत्ता 8वी ते 10वी गटामध्ये प्रथम क्रमांक तनिष्का जनाबाई बळीराम मुंडे, संकल्प विद्या मंदिर, रोख 1501 रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र. द्वितीय क्रमांक कृष्णा संतोष कदम, रोख 1001, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र. तृतीय क्रमांक प्राप्त मायरा मोहम्मद नसीर शेख, गोदावरी कुंकलोळ योगेश्वरी कन्या शाळा व श्रेयस सतीश केंद्रे, खोलेश्वर विद्यालय अंबाजोगाई यांना प्रत्येकी रोख रुपये 701 रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मी बालडॉक्टर म्हणून त्याला 2 गोष्टी सांगतो. आयुष्यामध्ये स्टेबिलिटी, शांत राहायचं असलं तर सकाळी उठल्यानंतर 4, 5, 6, 7, 8 हे मोठं हलके प्राणायाम, हलके व्यायाम करू शकता. डाएट मध्ये येताना एक ऍपल नो नीड ऑफ अ डॉक्टर, तुम्हाला डॉक्टरची गरज पडणार नाही. कारण ते उपाशी पोटी आलं की परत आपल्या काही गोष्टी कमी होतात. त्याच्यामुळे पटकन व्हायचं नाही. अर्धा ग्लास दूध, हलकं एखादं ब्रेकफास्ट, येताना सगळं स्नॅक्स टाळायचे, मोबाईल टाळायचे. माझ्याकडे दर 3 दिवसाला एक पेशंट येतो आता की डोळे कमजोर झाले, डोळे दिसना झाले, पुढे काय करायचे. एज पर्यंत 5-6 जवळ आहे. त्या 2-3 दिवसात तर असं आहे की त्या 1.5 वर्षाच्या लेकरांसुद्धा मोबाईल आहे आता. ते एक घास खाऊ घालतोय, मोबाईल खातोय, एक घास खाऊ घालतोय, त्या आईच्या हातात काही राहिलंच नाही आता. तर ह्या गोष्टी मला प्रॉमिस करतात तुम्ही आज फक्त स्क्रीन टाइम 20 मिनिटाचा तुम्हाला पुढच्या वर्षासाठी. यावेळी प्राध्यापक कैलास सोले यांनी सदरील सामान्य ज्ञान परीक्षा शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय उत्कृष्टरित्या व स्पर्धा परीक्षेच्या
तोडीस तोड पद्धतीने घेण्यात येते असेही सांगत अधिक माहिती दिली. ही एक्झाम घेतली आपल्या मुलांना जवळपास माहिती आपले 70-80% मुलं प्रेझेंट होते. मुलं किती परीक्षाला होते, गर्दी किती होती, एक्झामची त्याच्या प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता काय होती, ते एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी सोडवली त्यांना स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई आणि ज्याचा विषय कुठलाही प्रश्न विचारला तरी पाठ झालेला आहे. म्हणजे जरी आपल्याला आज या ठिकाणी बक्षीस मिळालं नसेल तरी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचा जो उद्देश आहे तो मुलांपर्यंत आपला पोहोचलेला आहे. आज सर बद्दल त्यांना कुठलाही प्रश्न विचारा, सावित्रीबाई कुठलाही प्रश्न विचारा, ज्या मुलांनी एक्झाम दिली त्या मुलांना 100% त्यांच्याविषयी माहिती झाली. म्हणजे शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचा उद्देश आपला की जिजाऊ सावित्री यांच्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवी, त्यांचं कार्य तुमच्यापर्यंत पोहोचावं हा त्यांचा मुख्य उद्देश होता आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं. यावेळी उपस्थित असलेले नगरसेवक आकाश कराड यांनी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छाही दिल्या. त्यांचे अभिनंदन करतो. बक्षिसामध्ये तुम्हाला ट्रॉफी मिळाली, प्रमाणपत्र मिळालं. फक्त प्रमाणपत्रच आणि ट्रॉफीच मला तुमच्या बक्षिसाचा विजय दिसत नाही, तर त्याच्यामध्ये तुमची जिद्द, चिकाटी, मेहनत हे याच्या मागचं तुमचं फळ भेटलेलं आहे, तुम्हाला ते बक्षीस भेटलेलं आहे. स्पर्धा म्हणल्यावर जिंकणं तर आलंच, त्याच्यासोबत विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सहभागी होणं अत्यंत महत्वाचं असतं. तर ते तुम्ही सहभागी झालात, यश अपयश मिळत राहतं. जे विद्यार्थी जिंकले, बक्षीस मिळाले त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांच्यासाठी 2 ओळी. जीवनाच्या प्रवासामध्ये खूप काही मिळवायचं असतं, एकदा ठोकर लागली म्हणून मागे परतायचं नसतं, त्याच मार्गाने पुढे चालायचं असतं आणि आपले सुख आपणच शोधून काढायचं असतं. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना सुदर्शन रापतवार यांनी विद्यार्थ्यांना पुढे चालून खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचे असेल तर आतापासूनच अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा व आपल्या वाचनाचा सराव वाढवावा, जेणेकरून आपणास खूप सारे ज्ञान मिळेल असेही सांगितले. सामान्य ज्ञान या नावाने जी स्पर्धा घेतली, या स्पर्धेचं महत्व आपण सर्वजण जाणता. आयुष्यामध्ये तुम्हाला जर एक उत्कृष्ट अधिकारी व्हायचं असेल, स्पर्धेच्या योगामध्ये तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल पुढच्या भविष्याच्या काळामध्ये, तर हा पहिला टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं. प्राथमिक शिक्षण घेत असताना ते विद्यार्थी सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी होतात. त्यांचं शैक्षणिक भवितव्य आणि इकॉनॉमिकल स्ट्रक्चर त्यांचं शासकीय सेवेच्या माध्यमातून असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून असेल, हे अतिशय उज्ज्वल राहतं, उज्ज्वल बनतं असा एक अनुभव आहे. सामान्य ज्ञान स्पर्धा जी आपण घेतो याचा जवळचा संबंध तुमच्या स्वभावाच्या मोकळेपणाशी आहे. शेवटी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे सचिव विष्णू सरवदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष पांडुरंग नरवडे, कोषाध्यक्ष साधू गायकवाड, सल्लागार उमेश नाईक, संदीप दरवेशवार, अनुरत पांडे, दीपक बिडवे, बाळासाहेब माने, महेश वेदपाठक यांनी परिश्रम घेतले. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.